मी सांडूनी पूर्ण तपास लागावया करीत येईन धावत म्हणून पाटली से स्वप्नास गावा माझी मिरवला ऐसी कल्पना अनुनी मने अश्रुधारा वाहती नयने म्हणे महाराजा गेलासी सोडूनी मज पाडसा कैसारे टाकुनी निर्वाण कानकात कोठे गेला माझा नाथ मी अर्भक अज्ञान बाळक बहुत मोकलीले कैसे मज हे नाथ तू सकळमळ सर्वस्वी बाप माय तुझ वीण माते कोण आश्रय तिनी लोकी दिसेना आहा मज पाडसाची येरणी चरू गेली कोणे राणी माझे स्मरण सकळ सांडुनी कैसी गुंतली तियेकडे आहा मग वत्साची प्रेम माऊली कोडे राणी चरू गेली परी माझे स्मरण विसरली कैसी गुंतली तियेकडे आहा माझी मोहाची माय करू गेली अंतराय मजते विसरुनी सदय हृदय कैसी गुंतली तिकडेची आयसी बोलुनी विलाप करीत ऊर्ध्व हंबरडा मारुनी धावत पोट कवडोनी श्वास सोडित आहा नाथ मनोनिया मग ते कनबाळू द्वारपाळ म्हणती नाथान करी तळमळ तुम्हा माये लेकरांचा मेळ ईश्वर करील पुढारा ऐसी वदती ती वाणी गावात धाडीला भिक्षे लागुनी मग तो गोरक्ष सदनो सदनी अलक्ष गाजवीत जातसे परी जालिंदर होता त्या ठाई ते सहज आला भिक्षेस पाही ते एकटक सदन साई पाहुनी अलख म्हणितसे तो सवाल ऐकुनी जालिंदर नाथ आदेश म्हणत महियांत ते आदेश गोरक्ष प्रत श्रवण झाले तातडे मग ते आदेश बंधुनी पुढती मने कोटी आहात महाराज जती येरू म्हणे महंगती विराजलास महाराजा गोरक्ष म्हणे कवण नामी मिरवित आहेस नाथ स्वामी येरी म्हणे मनोधर्मी नाथ जालिंदर म्हणताती परी महाराज योगोद्रमा कवण नाम मिरवतसे तुम्हा आणि वरदहस्त प्रसाद उगमा गुरु कोण तुमचा हो गोरक्ष म्हणे मच्छिंद्र जती वरद प्रसाद गुरु मूर्ती आणि गोरक्ष नाम देहा प्रती जगा माझी मिरवेल परी महाराज एक युक्ती तुम्ही सेविली महागती जगी प्रवेष्टोनी पापमती भंगीत झाली लोकांची ऐसे ऐकुनी त्याची वार्ता जालिंदर सांगे झाली कथा ती एकताची गोरक्ष नाथा कोपानळ भेटला म्हणे महाराज आज्ञा करावी क्षणोची घालीन पालती मही तव त्या नृपाची प्रौढी काही भस्म करील क्षणाते जैसा अग्नी पेटला सदनाते तिने तृणाचे कोण गणिते तन्याय येथील नृपनाते भस्म करीन महाराजा ऐसा गुरुमूर्ती देव दानवा वरदा अति ऐशी स्वामीसी घालुनी गती राज्य कैसा करीत जी तरी आताची आज्ञा प्रमा